हे पहा, आम्हाला वरून आदेश आहे का भारतीय जनता पार्टी सोबत सन्मानपूर्वक खासदार महोदयांनी बोलल्याप्रमाणे युती करावी. त्यांनी ती युती केली तर आम्ही युतीला तयार आहे. त्यांनी युती नाही केली तर मग शेवटी निवडणूक आम्हाला लढावाच लागेल. आमचा पक्ष म्हणून आमच्या पक्षामध्ये आम्ही 6 आमदार 1 खासदार यांना स्पष्ट शब्दामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी जे बोलले की निवडणुकीची तयारी करताना आपण सन्मानपूर्वक निवडणूक लढा, महायुतीमध्येच लढा किंवा भारतीय जनता पार्टी तुमच्याशी युती करत असेल तर त्यांच्या सोबत बसून लढा. झालं का? आता या सगळ्यामध्ये तुम्ही जे 2 दिवसांपासून वक्तव्य करत आहात भाजपविषयी, त्यावर तुम्ही आजही ठाम आहे. आता वक्तव्य केलं म्हणून तर इतकी वाचा फुटली, म्हणून तर चर्चा झाली, म्हणून तर ही सर्व चर्चा सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना यांच्या समोर मी मांडली. त्याच्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला बोललो. आता त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदय त्यांच्या लोकांना काय संदेश देतात ते देतील. आमच्या उपमुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला स्पष्ट शब्द दिला का युतीचा धर्म तुम्ही पाळा. युतीमध्ये आपल्याही 4 जागा आहे. आता आमची एक बिनविरोध निवडून आली ठाण्याची समजा, तर अजून बी आमच्या 3 जागा आहेच ना. ते काय नाही आहे असं कसं होणार आहे? त्या 3 जागा आहे आमच्या, म्हणून आमचे मतं पूर्ण महायुतीला दिल्या जाईल याच्यामध्ये कुठेही शंका नाही. राहिला प्रश्न बँकेचा, 2-1 सोबत केलं तर ती चर्चा होणार नाही. तो आम्ही आमची तयारी आहे. पण कशासाठी बसलो आम्ही त्यासाठीच बसलो. याच्या आधी कधी बसलोच त्याचा तर फायदा लागला मिळाला त्यांना. पण साधा सरळ प्रश्न की तुम्ही जे वक्तव्य केले होते त्याच्यावर तुम्ही आजही ठाम आहात का? भाजपा तुमचं मुद्दा अरे जे मी शब्द सांगितले त्याच्यावर तर सर्व चर्चा ऐकून, अरे तुम्ही माझा ऐका ना, ते तुमचं नाही माझा ऐका ना. जो शब्द मी तुम्हाला बोललो तेच शब्द माझ्या उपमुख्यमंत्री महोदयाला बोललो, तोच शब्द मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला बोललो की आमच्या जिल्ह्याची लढाई सांगितली. मी पुऱ्या राज्याची देशाची नाही सांगितली. त्या जिल्ह्यामध्ये आम्हाला जो त्रास होतोय हे त्रास भविष्यामध्ये होऊ नये. हे झाल्यानंतर आम्ही सत्तेमध्ये का विरोधमध्ये हे आम्हाला कळत नाही. सर्वांचा कन्नड असेल यांचा विचारात घ्यायला पाहिजे, वैजापूर यांना घ्यायला पाहिजे, सिल्लोड मला घ्यायला पाहिजे, जिल्ह्यामध्ये यांना घ्यायला पाहिजे. प्लस यांचा मुलगा आमदार आहे पैठणमध्ये, त्यालाही जिल्ह्याचे नेतृत्व करू लागले म्हणजे खासदार आहे. आणि त्यांचा मुलगा जो आमदार आहे त्यालाही न्याय मिळाला पाहिजे. हीच परिस्थिती आमच्या पक्षाची. आतापर्यंत काय झालं की आमच्या पक्षाला कुठेही कोणीही जोडण्याचं काम केलं नाही. आता जोडण्याची जबाबदारी खासदारवर आहे. तर खासदार साहेब काय रोल आता हे करतात हे तुम्हाला या पहिल्या निवडणुकीमध्ये दिसेल. आता पालकमंत्र्यांची नाही करता आहे ना, ते मुंबईला मीटिंग मध्ये तेही होते ना साहेब. जोडण्याची आता ते जे काही चुकलं नाही चुकलं आता सर्व जोडणार साहेब. एक कोणाला तरी प्रमुख करावं लागेल. म्हणून प्रमुख करण्याचं काम जिल्हा लेवलला कोण पुढारी आहे? आता आम्ही तालुक्याची पुढारी आहे, जिल्ह्याची पुढारी हे. म्हणून जिल्ह्याची सर्व जबाबदारी यांनी घ्यावी. पालकमंत्री महोदय असतील, आमचे जयस्वाल साहेब असतील, जे आमचे 6 आमदार आहे, 6च्या 6 आमदारांची जबाबदारी यांच्यावर दिलेली आहे. आता ही जबाबदारी निवडणूक लेवलवर पक्ष म्हणून शिवसेनेच्या सन्मानाने युती कशी होती हे पाहायला मिळालं. पण निर्णय तो घेण्यासाठी हे समोर आहे. पण यावेळेस सर्व तयारी आहे. आम्ही जे धोका खाल्ला साहेब, आम्ही जे धोका खाल्ला ते धोका आम्ही खाणार नाही. प्रसंगी जे होईल त्याची तयारी. शेवटी आम्हाला राजकारण करायचं आहे. आमच्या सर्वाचा, आमच्या ही लोकल संस्था आहे, ही जी शेतकऱ्याची संस्था आहे. आणि आम्ही एक अजून ठराव केला आमच्या शिवसेनेकडून का आमच्या शिवसेनेचा सर्व अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना देऊन टाकला. ते ज्याला चेअरमन करतील, ज्याचं नाव घोषित करतील तो चेअरमन. हे मी तुम्हाला मी स्पष्ट, मी माझं तो नाव मला नाही करायचंय, पण दुसऱ्याला कोणाला करायचंय ते आमचे नेते ठरवतील. सगळे अधिकार त्यांना. हा आता काय करणार, याच्यापेक्षा आमच्याकडे आहे. आम्ही सर्व समोर आहे. बँकेचे सगळ्यात सर्व नाही हे बी आपण हे जे स्पेशल आपण त्या दिवशी मीटिंग मध्ये जे ठरवलं ते यांना माहित नव्हतं. सगळ्याला मान्य. तर आम्ही सर्व त्याच्यामध्ये आमचा पक्ष कसा आहे, सर सलामत तो पगडी सरी नहीं रहेगा तो पगड़ी बांधेगा.